नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण मॉडर्न इंडियामध्ये अँग्लो फ्रेंच संघर्ष बघितलेला आहे. म्हैसूर, मराठे आणि पंजाब या सगळ्या घटनांचा आपण अभ्यास केला. आता या सर्व घटनांकडे एकत्रितपणे पाहिल्यावर एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो की ब्रिटिशांना भारतावर विजय मिळवणे कसे शक्य झाले. तर ब्रिटन हा भारतापेक्षा भौगोलिकदृष्ट्या खूप छोटा देश होता. त्या काळात आजच्यासारखी वाहतूक सेवा किंवा आधुनिक कम्युनिकेशन सिस्टीम नव्हती. तरीही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने हळूहळू भारतातील मोठ्या प्रदेशावर सत्ता निर्माण केली. तर यासाठी फक्त ब्रिटिश शक्तिशाली होते एवढे पुरेसे नाही आहे. आपल्याला दोन बाजू समजून घ्याव्या लागतील. पहिली बाजू म्हणजे की भारतीय शक्तीची कमजोरी आणि दुसरी बाब म्हणजे की ब्रिटिशाची ताकद. तर या दोन्हीमध्ये या दोन्हीच्यामध्ये एक तिसरा पण घटक होता, तो म्हणजे भारताची तत्कालीन राजकीय परिस्थिती. ठीक आहे. तर आपल्याला सुरुवातीला 18व्या शतकातील भारताची पार्श्वभूमी बघावं लागेल. ठीक आहे. तर मुघल साम्राज्याच्या ऱ्हासानंतर भारतात पूर्वीसारखी मजबूत केंद्रीय सत्ता राहिलेली नाही. औरंगजेबचा मृत्यू झाला 1807. त्यानंतर आपल्याला दिसून येते की डिक्लाइन ऑफ मुघल. ठीक आहे. तर याचा अर्थ असा नाही की भारतात सत्ता नव्हती. उलट अनेक शक्तिशाली प्रादेशिक राज्य निर्माण झालेली होती. जसे की आपल्याला दिसून येते की बंगाल, अवध, हैदराबाद, निजाम, म्हैसूर, मराठे आणि नंतर पंजाब या सर्व शक्ती महत्त्वाच्या होत्या. ठीक आहे. परंतु समस्या अशी होती की या सर्व शक्ती एकाच राजकीय उद्दिष्टाखाली एकत्रित नव्हत्या. उलट त्यांच्यात आपल्याला दिसून येते की सत्ता, प्रदेश आणि प्रभाव यासाठी त्यांच्यामध्ये संघर्ष होत होते. यामुळे ब्रिटिशांना एक मोठा फायदा मिळाला. त्यांना संपूर्ण भारताशी एकाच वेळी युद्ध करण्याची गरज पडलेली नाही आहे. त्यांनी सगळ्यांसोबत वेगवेगळे चुनचुनके मारा अशा पद्धतीने. ठीक आहे. सुरुवातीला बेंगाल, मराठे, म्हैसूर, पंजाब त्यांनी सेपरेटली त्यांच्या विरुद्ध त्यांनी युद्ध केलेलं आहे. त्यांनी एक भारतीय शक्तीशी संघर्ष केला आणि परिस्थितीनुसार इतर भारतीय शक्तीची पण मदत घेतलेली आहे. आपल्या उदाहरण जर बघायचं झाल्यास तर आपल्याला दिसून येते की ते म्हणजे अँग्लो म्हैसूर वॉर. त्यामध्ये मराठे आणि निजाम यांनी मदत केलेली आहे. ठीक आहे. आणखी एक भाग म्हणजे की राजकीय विखंडन. हे राजकीय विखंडन जे आहे हा ब्रिटिश विजयाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ठीक आहे. मुघल साम्राज्याच्या ऱ्हासानंतर भारतामध्ये पॉलिटिकल फ्रॅगमेंटेशन झालेलं आहे, म्हणजेच राजकीय विखंडन वाढलेले आहे. उदाहरणार्थ मराठे स्वतंत्र शक्ती म्हणून उदयास आले. ठीक आहे. निजाम हे हैदराबादमध्ये स्वतंत्र सत्ता निर्माण केली. म्हैसूरमध्ये हैदर अली आणि टिपू सुलतान शक्तिशाली झाले. बंगालमध्ये नवाबाची सत्ता मजबूत झाली आणि पुढे शीख शक्ती पंजाबमध्ये उदयास आली. आता प्रश्न असा आहे की या सर्वांनी ब्रिटिशांविरुद्ध एकत्रित मोर्चा का उभारला नाही. सगळे एकत्रित येऊन त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध का केले नाही. कारण त्यांचा स्वतःचा प्रादेशिक आणि राजकीय हितसंबंधांना त्यांनी प्राधान्य दिलेले होते. म्हणून आपण म्हणतो की भारतीय राजकीय विखंडन, पॉलिटिकल फ्रॅगमेंटेशन हे ब्रिटिशांच्या विजयासाठी अनुकूल परिस्थिती ठरली. आता नंतरचा चौथा भाग म्हणजे एक मुद्दाम कारण म्हणजे की अंतर्गत संघर्ष आणि ब्रिटिश कूटनीती. आता ब्रिटिशांनी या परिस्थितीचा फायदा कसा घेतला ते आपल्याला बघायचं आहे. की ब्रिटिशांची एक महत्त्वाची पद्धत होती ती म्हणजे भारतीय शक्तीमध्ये
जे भारतीय शक्तीमध्ये जे संघर्ष आहे, भारतीय शक्तीमधील जे संघर्ष आहे त्याचा फायदा घेणे. ठीक आहे. उदाहरणार्थ म्हैसूर विरुद्धच्या संघर्षामध्ये ब्रिटिशांनी मराठे आणि निजाम यांना आपल्या बाजूला आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे चित्र असे होते की एका बाजूला ब्रिटिश शक्ती आणि भारतीय शक्ती आणि दुसऱ्या बाजूला भारतीय शक्ती. जसे की उदाहरण जर बघायचं झालं तर एका बाजूला ब्रिटिश, मराठे आणि हैदराबाद आहे, त्याच्या विरुद्ध म्हैसूर आहे. तर यामुळे काय झालं, यामुळे ब्रिटिशांना स्वतःची लष्करी शक्ती पूर्णपणे वापरण्याची गरज कमी झाली. ठीक आहे, समजलं. डिवाइड अँड रूल हा शब्द प्रामुख्याने ब्रिटिशांच्या नंतरच्या वसाहतवादी धोरणाशी जोडलेला जातो. पण भारतीय अंतर्गत संघर्षाचा राजकीय फायदा घेणे ही ब्रिटिश विस्ताराची महत्त्वाची पद्धत होती. ठीक आहे, तर हे महत्त्वाचं कारण आहे. ठीक आहे. नंतरचा मुद्दा म्हणजे प्रशासकीय कमजोरी. आता प्रशासनाकडे जर बघितलं तर अनेक भारतीय राज्यामध्ये महसूल गोळा करण्यासाठी आणि प्रशासन चालवण्यासाठी विविध मध्यस्थांची भूमिका होती. ठीक आहे. जमीनदार, महसूल अधिकारी, सावकार आणि इतर स्थानिक घटक राज्य आणि सामान्य जनता यांच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होते. म्हणजे एका बाजूला सावकार होते, जमीनदार होते, महसूल अधिकारी होते आणि दुसऱ्या बाजूला सामान्य जनता होती. यामुळे काय झालं की राज्याची प्रशासनिक क्षमता जी आहे प्रत्येक ठिकाणी समान किंवा केंद्रीकृत नव्हती. केंद्रीकृत होती का नव्हती, समान होती का नव्हती. ठीक आहे. इथे एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की भारतीय प्रशासन पूर्णपणे त्यावेळेस अकार्यक्षम होते असे म्हणणे चुकीचे आहे. ठीक आहे. अकार्यक्षम होते का नाही, जर आपण मुघल, मराठे, म्हैसूर, बंगाल अशा राज्याकडे बघितलं तर त्यांची जी प्रशासन होती ती विकसित होती. कमजोरी जी अशी होती की युरोपियन पद्धतीच्या बदलाच्या काळात ब्रिटिशांसारखी केंद्रीकृत लष्करी आर्थिक व्यवस्था सर्व भारतीय शक्तीमध्ये समान प्रमाणात विकसित झालेली नव्हती. ठीक आहे. मी काय म्हणलं की युरोपियन युद्ध पद्धतीच्या बदलत्या काळात ब्रिटिशांसारखी केंद्रीकृत लष्करी आर्थिक व्यवस्था सर्व भारतीय शक्तीमध्ये समान प्रमाणात विकसित झालेली नव्हती. ठीक आहे हा मुद्दा. नंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे आर्थिक कमजोरी. युद्ध करण्यासाठी काय लागणार आहे, पैसा आवश्यक असतो. सैनिकांना पगार द्यावा लागतो, शस्त्रे घ्यावी लागतात, तोफा तयार कराव्या लागतात. ठीक आहे. किल्ले टिकावे लागतात. सैन्याला सतत पुरवठा करावा लागतो. तर भारतात संपत्ती नव्हती असे अजिबात नाही. भारत त्या काळात समृद्ध व्यापार, हस्तकला आणि कृषी उत्पादनासाठी प्रसिद्ध होता. पण प्रश्न होता की ही संपत्ती आधुनिक राज्याच्या युद्ध क्षमता वाढवण्यासाठी किती प्रभावाने ते मोबिलाइज करता येत होती. ठीक आहे. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ब्रिटिशांनी एकदा प्रदेशावर नियंत्रण मिळवल्यानंतर त्याच प्रदेशातून मिळणारा महसूल पुढील युद्धासाठी वापरण्याची क्षमता विकसित केलेली होती. ब्रिटिशांनी काय केलं की एकदा प्रदेशावर नियंत्रण मिळवल्यानंतर त्याच प्रदेशातून मिळणारा महसूल पुढील युद्धासाठी वापरण्याची क्षमता विकसित केलेली होती. आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. ही बाब अत्यंत महत्त्वाची होती. नंतरची महत्त्वाची बाब म्हणजे लष्करी कमजोरी. ठीक आहे. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मिलिटरी पॉवर. भारतीय राज्यांकडे सैनिकांची संख्या अनेकदा मोठी होती, पण युद्धात फक्त सैनिकांची संख्या महत्त्वाची नसते. त्यासाठी आवश्यकता असते ट्रेनिंग, डिसिप्लिन, आर्टिलरी, लॉजिस्टिक, टेक्नॉलॉजी, कमांड. ठीक आहे. या सगळ्या गोष्टीची आवश्यकता असते. तर ब्रिटिश सैन्याने या बाबतीत तुलनेने अधिक संघटित व्यवस्था विकसित केलेली होती. विशेषतः तोफखाना किंवा इन्फंट्री डिसिप्लिन यामुळे त्यांना मोठा फायदा झाला. ठीक आहे.
म्हणून लक्षात ठेवा की मोठे सैन्य असणे आणि आधुनिक संघटित लष्करी शक्ती असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, हा मुद्दा समजला. नंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे नौदलाचे महत्त्व. ठीक आहे, हा मुद्दा अनेक विद्यार्थी दुर्लक्षित करतात. तर ब्रिटिश हे समुद्राच्या बाबतीत ते शक्तिशाली होते. याचा फायदा त्यांना भारतात खूप झाला. समुद्रमार्गे ते सैनिक आणू शकत होते. आपण हा सगळा मुद्दा बघितलेला आहे बंगाल वॉरच्या दरम्यान. ठीक आहे, ज्यांनी तो व्हिडिओ बघितला असेल त्यांना तो समजणार आहे. तर समुद्रमार्गे ते सैनिक आणू शकत होते, शस्त्रे आणि दारुगोळा आणू शकत होते, युरोपाशी संपर्क ठेवू शकत होते, आर्थिक आणि लष्करी पुरवठा चालू ठेवू शकत होते. या उलट आपल्याला दिसून येते की भारतीय प्रादेशिक शक्तीमध्ये ब्रिटिशांच्या तुलनेत महासागरीय नौदल विकसित झालेले नव्हते. ठीक आहे, म्हणून भारतात एखादा युद्धात पराभव झाला तरी ब्रिटिशांची रिइन्फोर्समेंट कॅपॅसिटी म्हणजे अतिरिक्त सैन्य आणि संसाधन आणण्याची जी क्षमता आहे ती अधिक मजबूत होती. हा पॉईंट लक्षात ठेवा. नंतरचा मुद्दा म्हणजे की ब्रिटिशांची आर्थिक व साधन संपत्तीची ताकद. ब्रिटिशांची आर्थिक व साधन संपत्तीची ताकद. सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनी व्यापारासाठी भारतात आली, पण प्लासी आणि बंगालवरील नियंत्रणानंतर परिस्थिती ही पूर्णपणे बदलली. आता कंपनीला भारतीय प्रदेशातून महसूल मिळू लागलेला आहे. भारतातून काय महसूल मिळू लागला. हा महसूल पुन्हा सैन्य, प्रशासन आणि युद्ध यासाठी वापरला जाऊ लागला. म्हणजे एक प्रकारचे सायकल तयार झाले. प्रदेश जिंकला, महसूल मिळाला, सैन्य मजबूत केले आणि आणखी त्यांनी प्रदेश मिळवलेला. ही प्रक्रिया ब्रिटिश विस्तारासाठी काय अत्यंत महत्त्वाची होती. ठीक आहे, तर समजला हा भाग. नेक्स्ट पॉईंट म्हणजे तो म्हणजे लष्करी आणि संघटनात्मक श्रेष्ठता. की ब्रिटिशांचे जे विजयाचं कारण आहे, ठीक आहे, त्यांच्याकडे फक्त आधुनिक शस्त्रे होती का असे म्हणणे अपूर्ण आहे. त्यांची खरी ताकद जी होती ती ऑर्गनायझेशनमध्ये. सैन्यांची कमांड स्ट्रक्चर, डिसिप्लिन, लॉजिस्टिक, आर्थिक पुरवठा आणि राजकीय निर्णय याच्या तुलनेने ते अधिक समन्वय होते. त्यांच्यामध्ये ऑर्गनायझेशन होतं, कोऑर्डिनेशन होतं. ठीक आहे, त्यांच्याकडे युरोपियन युद्ध पद्धतीचा अनुभव पण होता. याशिवाय भारतीय सैनिकांनाही ब्रिटिश सैन्यात मोठ्या प्रमाणात भरती केली गेले. म्हणून ब्रिटिश विक्टरी इज इक्वल टू फक्त ब्रिटिश सोल्जर असा काढू नये. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य मोठ्या प्रमाणात म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात काय होते, भारतीय सैनिकही होते. ठीक आहे, तर अशा प्रकारे त्यांनी भारतीय सैनिकांचा पण त्यांनी फायदा घेतलेला आहे. आणि त्यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन, ऑर्गनायझेशन हे घटक होते. नंतरचा आपण मुद्दा बघू शकतो तो म्हणजे कूटनीती. ठीक आहे, हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की ब्रिटिशांनी प्रत्येक युद्ध केवळ युद्धभूमीवर जिंकलेलं नाही आहे. कधीकधी युद्ध सुरू होण्यापूर्वीच त्यांनी राजकीय परिस्थिती आपल्या बाजूने केली हे आपल्याला दिसून येते अँग्लो प्लासी वॉरमध्ये. ठीक आहे, याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे काय, प्लासीची लढाई. प्लासीची लढाई तुम्ही बघा, त्यामध्ये मी पूर्णपणे स्पष्ट केलेलं आहे या गोष्टी की सिराजुद्दौला विरुद्ध ब्रिटिशांनी मीर जाफर आणि इतर असंतुष्ट घटकांशी त्यांनी काय संपर्क साधला, रॉबर्ट क्लाईव्ह. त्यामुळे प्लासीमध्ये ब्रिटिशांचा विजय केवळ लष्करी ताकदीचा परिणाम नव्हता, तो राजकीय कटकरस्थान, अंतर्गत असंतोष आणि ब्रिटिश कूटनीतीचा याचा परिणाम होता तो. ठीक आहे, म्हणजेच काय यामध्ये मुद्दा लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे ब्रिटिश डिप्लोमसी ऑफन प्रेसिडेट ब्रिटिश मिलिटरी विक्टरी. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे सगळे घटक ब्रिटिशांच्या विजयासाठी कारणीभूत असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येते.